ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम असं लक्षात आलं नॅशनली आणि इंटरनॅशनली की आर्किटेक्चर हे अत्यंत उत्कृष्ट फाउंडेशन आहे. पण हे प्रोफेशन असं आहे की कुठेही तुम्ही जगाच्या पाठीवर गेलात तर यू विल बी रेकग्नाइज. आर्किटेक्ट इज द वन हू नोज हाऊ टू डिझाईन अँड हाऊ टू डिलिव्हर द डिझाईन. हे असं सायन्स आहे की जिथे तुम्हाला क्रिएटिव्हिटी माहीत असणं आवश्यक आहे, पण ती क्रिएटिव्हिटी ॲक्च्युअल रिॲलिटीमध्ये त्याचं रूपांतर कसं हवं याच्याकरता सगळं इंजिनिअरिंग नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आर्किटेक्ट म्हणजे काय? त्यासाठी कोणती कौशल्य असणे गरजेचे आहे? आर्किटेक्ट इज द वन हू नोज हाऊ टू डिझाईन अँड हाऊ टू डिलिव्हर द डिझाईन. हे असं सायन्स आहे की जिथे तुम्हाला क्रिएटिव्हिटी माहीत असणं आवश्यक आहे, पण ती क्रिएटिव्हिटी ॲक्च्युअल रिॲलिटीमध्ये त्याचं रूपांतर कसं हवं याच्याकरता सगळं इंजिनिअरिंग नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यामुळे हे पर्टिक्युलर प्रोफेशन फार इलॉबरेट आहे. आर्किटेक्चर झाल्यावर ट्रेनिंगला किती काळ द्यावा? तुम्ही 5 वर्षानंतर आर्किटेक्ट झाला तर तुम्हाला कमीत कमी 5 ते 7 वर्ष अत्यंत उत्कृष्ट क्वालिटीचं ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे. कारण तुम्ही पुढच्या 40 वर्षाचं फाउंडेशन ले करताय. त्यामुळे माझा अत्यंत असा ॲडवाईस असेल, की पटकन स्वतःची प्रॅक्टिस सुरू करायची घाई करू नका. कारण तुम्ही प्रॅक्टिस कधीही सुरू करू शकता. तुम्ही ॲटलीस्ट 5 वर्ष आर्किटेक्चर झाल्यानंतर 5 ते 7 वर्ष चांगल्या फर्ममध्ये चांगला अनुभव घ्या. सगळे फॅसेट्स शिकून घ्या. तुमच्या हाताखाली कमीत कमी 2 ते 3 सायकल ऑफ प्रोजेक्ट जिथे क्लायंट तुमच्या ऑफिसमध्ये येण्यापासून ते प्रोजेक्ट पूर्ण करून हँडओव्हर करण्यापर्यंत ह्याला आम्ही सायकल म्हणतो. आणि आर्किटेक्चरमध्ये सायकल 3 ते 4 वर्षाचं असतं आणि इंटिरियर डिझाइनमध्ये ते सायकल 6 ते 9 महिन्याचं असतं. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की कुठचीही बिल्डिंग ही अशी 1.5 वर्षात वगैरे होत नाही. अगदी सिंपल जॉब असला तरी त्याला 3-4 वर्ष लागतात. मोठा जॉब असेल तर 5 वर्ष लागतात. तर हे सायकल तुमचं पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला कंप्लीट गोष्टीची टोटल माहिती आणि कॉन्फिडन्स आहे, की क्लायंट आल्यापासून ते कंप्लीट प्रोजेक्ट पूर्ण करून हँडओव्हर करेपर्यंत काय-काय गोष्टी लागतात. त्याच्यानंतर तुम्ही तुमची प्रॅक्टिस जरूर सुरू करा. आणि अजून एक चांगली गोष्ट आहे, की ह्या प्रॅक्टिसमध्ये फॉर्च्युनेटली आत्ता अ, असं डिस्क्रिमिनेशन नाही आहे, की बाबा हा 30 वर्ष एक्सपिरियन्स आहे, म्हणून हा जास्त प्रिफर्ड असेल. टुडे इट इज अ गुड स्टोरी फॉर मिलेनियम, की लोकांना यंग माइंड्स हवे आहेत. त्यांना इनोव्हेटिव्ह आउट ऑफ द बॉक्स थॉट्स हवे आहेत. त्यामुळे यंग आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझायनरना पण पटकन चांगल्या संधी मिळतात. त्यांनी त्याचं सोनं करणं हे त्यांच्या हातात आहे आणि तिथे जाण्यापूर्वी चांगला अनुभव घेऊन कॉन्फिडंट राहणं आवश्यक आहे. आर्किटेक्टला इतर क्षेत्रामध्ये किती स्कोप आहे? 30-32 वर्षापूर्वी, तेव्हा आर्किटेक्चर हे बऱ्यापैकी लिनिअर प्रोफेशन होतं आणि हार्ड कोर कॉम्प्रिहेन्सिव्ह आर्किटेक्चरल सर्व्हिस ही त्यातला मेन कन्सेप्ट होता. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम असं लक्षात आलं नॅशनली आणि इंटरनॅशनली, की आर्किटेक्चर हे अत्यंत उत्कृष्ट फाउंडेशन आहे. पण हे प्रोफेशन असं आहे, की कुठेही तुम्ही जगाच्या पाठीवर गेलात तर यू विल बी रिकॉग्नाइज्ड. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशनचे भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. कारण आर्किटेक्ट म्हणून जी एक नजर असते, आर्किटेक्ट म्हणून एक जे अंडरस्टँडिंग असतं त्याचा डेफिनेटली फायदा होतो. सो दॅट इज हाऊ द आर्किटेक्चरल प्रोफेशन आहे. डायव्हर्सिफिकेशन करण्यापूर्वी अत्यंत काळजीपूर्वक करा. कारण तुम्ही एका निश स्पेशालिटीला गेल्यानंतर तिथे तुम्ही अत्यंत डिस्टिंक्शनमध्येच असणं आवश्यक आहे. म्हणजे देअर यू हॅव टू बी द बेस्ट. यू कांट बी एव्हरेज. जर का तुम्ही असं डायव्हर्सिफाय करत असाल फोटोग्राफी किंवा आर्ट डिरेक्शन किंवा लाइटिंग डिझाइन किंवा लँडस्केप डिझाइन किंवा डिजिटल डिझाइन, मोस्ट वेलकम. बट टेस्ट युअरसेल्फ. मेक शुअर दॅट यू आर द बेस्ट इन दॅट डिरेक्शन अँड यू हॅव द एबिलिटी की त्या पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये तुम्ही 30-35 वर्षाचं करिअर ग्रो करू शकता. ह्याची स्वतःकडे खात्री करून घ्या आणि मग मी स्पेशालिटी करा. अदरवाईज आर्किटेक्चर हे कॉम्प्रिहेन्सिव्ह आर्किटेक्चर हे मल्टी फॅसेटेड, मल्टी डिमेन्शनल प्रोफेशन आहेच. कायम असं म्हणतात, की बाहेरच्या देशात चांगले आर्किटेक्ट आहे, असं का? एक डेफिनेटली एडवांटेज डेव्हलप्ड कंट्रीजना होता, की त्यांना तो वाव मिळाला. त्या लोकांकडे एडवांटेज असा होता, सगळ्या इंटरनॅशनल लोकांकडे, आर्किटेक्टकडे, की त्यांच्याकडे त्या गोष्टी झाल्या होत्या. त्यामुळे दे हॅव गॉन थ्रू दॅट एक्सपिरियन्स. नॅचरली तो एक्सपिरियन्स असल्यामुळे त्यांना प्रिफरन्स दिला जात होता. पण आता गेल्या 10-15 वर्षात वी आर ॲट पार विथ द वर्ल्ड. म्हणजे आजचा यंग मिलेनियम आपल्या भारतातला आर्किटेक्ट तो पूर्वीही कधीच नॉलेजमध्ये किंवा टॅलेंटमध्ये मागे नव्हता किंवा मागे नव्हती. आज तर त्यांना अजून वाव आहे. कारण जे नॉलेज आज कोणालाही अमेरिकेत बसून अवेलेबल आहे किंवा इटलीमध्ये बसून अवेलेबल आहे, तेच आज मुंबईत बसून अवेलेबल आहे. त्यामुळे तिथे कुठेही त्याच्या इंटेलिजंट क्वोशंटमध्ये काही फरक नाही. आणि आता तुम्ही बघाल, की आपल्या इथलं ब्युटिफुल आर्किटेक्चर हे आपल्या इथल्याच लोकांनी केलेलं आहे. आणि इथून पुढे ही स्टोरी अशीच चालू राहणार आहे. तो मध्ये एक ट्रान्झिशन पिरियड होता. प्रत्येक प्रोफेशनमध्ये होता.
तसा ट्रान्झिशन पिरियड आर्किटेक्चरमध्ये पण होता 2000 ते 2010 2012 पर्यंत तो आता पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आता देयर इज अ इक्वल अपॉर्च्युनिटी टू एव्हरीबडी. ऑफकोर्स त्याच्यात काही मास्टर्स आहेत, जे म्युझियम करणारे मास्टर्स आहेत किंवा एअरपोर्ट करणारे मास्टर्स आहेत. त्या मास्टर्सची एक वेगळी स्पेस आहे आमच्या फील्डमध्ये. दे विल ऑल्वेज प्रिव्हेल. पण आर्किटेक्चरमध्ये आजच्या दिवसाला जर तुम्ही मला म्हणाल तर देयर इज अ इक्वल लेव्हल फील्ड फॉर एव्हरीबडी. त्यामुळे यंग लोकांना हा एक चांगला मेसेज आहे, की आमच्या वेळेला आम्हाला ते टफ डेज पास करायला लागले. पण आज टुडे क्लायंट विल नॉट हेजिटेट टू गिव्ह यू अ जॉब बिकॉज दे नो की टॅलेंट आणि इन्फॉर्मेशन टू ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन इज इक्वल.